नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पंकज MPSC स्मार्ट लर्निंग या आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत करतो। तर येणाऱ्या तलाठी भरतीला अनुसरून आपण ही सिरीज सुरू करणार आहोत, ज्यामध्ये मागील तलाठी भरतीमध्ये झालेल्या सर्वच प्रश्न आपण पाहणार आहोत, जे की पहिल्या शिफ्ट पासून तर 57 शिफ्ट पर्यंत झालेले सर्वच प्रश्न आपण या सिरीजमध्ये पाहणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या तलाठी भरतीमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातील, त्याचे स्वरूप काय असेल याची आपल्याला कल्पना येऊ शकेल। तर चला विद्यार्थी मित्रांनो, वेळ वाया न घालवता सुरू करूया पहिल्या प्रश्नापासून। तर पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणती व्यक्ती ही ऊर्जा कार्यक्षमता सुधारून उत्सर्जन कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांची संकल्पना निर्मिती आणि बांधणी यासाठी ऊर्जा क्षेत्रातील जागतिक ऊर्जा पुरस्कार या सर्वोच्च पुरस्काराची मानकरी ठरली? तर या प्रश्नाचे ऑप्शन्स पुढील प्रमाणे आहे: कौशिक राजशेखरन, सुब्रमण्यम चंद्रशेखर, कैलास वादिदू सिवन आणि थॉमस अनंतरामन। तर या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे कौशिक राजशेखरन। ठीक आहे, तर या प्रश्नाची तयारी आपण यासाठी करत आहोत की अशा पद्धतीचे प्रश्न पुढील तलाठी भरतीमध्ये विचारले जाऊ शकतात, ज्याबद्दल तुम्हाला लक्ष ठेवण्याची गरज आहे। जसे की वेगवेगळे पुरस्कार या भरतीमध्ये विचारले जाऊ शकतात, ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार असतील, जसे महाराष्ट्र भूषण असेल, त्यानंतर साहित्य अकादमी, लता मंगेशकर पुरस्कार, इतरही पुरस्कार असतील, जसे की राष्ट्रीय पुरस्कार ज्यामध्ये पद्म पुरस्कार, साहित्य अकादमी, ज्ञानपीठ, चित्रपट पुरस्कार इत्यादी पुरस्कार येतील। तर राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार सुद्धा विचारले जाऊ शकतात, त्यामध्ये नोबेल, ऑस्कर आणि विविध जे क्रीडा, कला, विज्ञान क्षेत्रामध्ये विचारले जाणारे पुरस्कार असतील, याचा समावेश होणार आहे। तर चला तर मग दुसरा प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो। दुसरा प्रश्न आहे की भारतीय राज्यघटना ही बार्गेनिंग फेडरलिझम म्हणजेच संघराज्यवादाचा सौदा आहे। बार्गेनिंग फेडरलिझम म्हणजेच संघराज्यवादाचा सौदा आहे असे खालीलपैकी कोणी म्हटले होते? तर पर्याय आहेत आयव्हर जेनिंग, ग्रॅनविल ऑस्टिन, मॉरिस जॉन्स आणि फिलिप माहौड। याचं योग्य उत्तर आहे मॉरिस जॉन्स। ठीक आहे, तर मॉरिस जॉन्स यांनी बार्गेनिंग फेडरलिझम असे आपल्या भारतीय राज्यघटनेबद्दल म्हटले होते। तर विविध अभ्यासक आणि त्यांची मते सुद्धा आपण पाहणार आहोत। जसं आयव्हर जेनिंग यांनी आपल्या भारतीय राज्यघटनेला वकिलांचे नंदनवन म्हटले होते, तर ग्रॅनविल ऑस्टिन यांनी कोऑपरेटिव्ह फेडरलिझम म्हणजेच सहकारी संघराज्यवाद असे आपल्या राज्यघटनेला म्हटले होते, आणि फिलिप माहौड यांनी केंद्राकडे झुकलेले संघराज्य अशी व्याख्या आपल्या भारतीय राज्यघटनेची केलेली होती। चला तर मग पुढला प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 3, भारतात नागरिकत्व अधिनियम कधी मंजूर झाला होता? हा प्रश्न सोपी आहे। अशा पद्धतीचे विविध प्रश्न तुम्हाला विचारले जातील की कुठला अधिनियम कधी मंजूर झालेला होता? तर भारतीय नागरिकत्व अधिनियम हा 1955 या साली मंजूर करण्यात आलेला होता। तर 1955च्या कायद्यात अनेक वेळा सुधारणा सुद्धा करण्यात आलेली आहे, जसे की 1986 असेल, 1992, 2003, 2005, 2015 आणि 2019। तर सध्या सर्वात ताजी आणि चर्चेतील सुधारणा ही 2019 मध्ये करण्यात आलेली होती, ज्यामध्ये पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान या देशामध्ये राहणाऱ्या ज्या अल्पसंख्याक धर्माच्या व्यक्ती असतील, जसे हिंदू, शीख, बौद्ध, जैन, फारसी आणि ख्रिश्चन असेल, यांनी बेकायदेशीर स्थलांतरित करून जे भारतात आलेले असतील, यांना नागरिकत्व देण्याबद्दलच्या त्यामध्ये तरतुदी करण्यात आलेल्या आहे। चल तर मग पुढला प्रश्न पाहूया। मार्च 2023 मध्ये सविता पुनिया हिला 2022चा वर्षातील सर्वोत्तम खेळाडूच्या बलबीर सिंह सिनियर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते। ती खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, बलबीर सिंह सिनियर हा पुरस्कार हॉकी या खेळासाठी देण्यात येतो। तर याचं योग्य उत्तर हॉकी असेल। तर 2024-25 वर्षासाठीचा पुरस्कार सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू हा हरमनप्रीत सिंग, तर सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू ही पुन्हा एकदा सविता पुनिया हिला हा पुरस्कार गेलेला आहे। तर हे दोन्ही खेळाडू हरमनप्रीत सिंग आणि सविता पुनिया या आपल्या भारतीय हॉकी टीमच्या कॅप्टन्स आहेत। ठीक आहे,
आणि त्यामध्ये राष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रामध्ये सर्वोच्च पुरस्कार जर कुठला दिला जात असेल तर तो आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांची संख्या सर्वाधिक आहे? मिझोराम, केरळ, अरुणाचल प्रदेश, मेघालय. तर याचं योग्य उत्तर केरळ असेल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 6. ऑक्टोबर 2022 मध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरात येथे हवामान बदलाचा प्रभाव कमी करण्यासाठी पंतप्रधान आणि संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांनी खालीलपैकी कोणते मिशन सुरू केलेले होते? याचं ऑप्शन दिलेले आहे मिशन लाईफ, मिशन क्लायमेट, मिशन लीप आणि मिशन पर्यावरण. तर याचं योग्य उत्तर आहे मिशन लाईफ. मिशन लाईफ आहे. तर संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरस आहेत. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. संयुक्त राष्ट्राची स्थापना जी आहे ही दुसऱ्या महायुद्धानंतर 24 ऑक्टोबर 1945 ला झालेली होती, ज्याचा उद्देश आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा राखणे असेल, मानवी हक्काचे संरक्षण करणे तसेच आर्थिक आणि सामाजिक विकास साधने आहे. याचे मुख्यालय न्यूयॉर्क, अमेरिका येथे आहे. तर याचे सदस्य देश 193 आहेत. अरबी, चीनी, इंग्रजी, फ्रेंच, रशियन इत्यादी भाषा याच्या अधिकृत भाषा म्हणून याला मान्यता मिळालेली आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर प्रश्न क्रमांक 7 आपण पाहूया. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी 1 ते 3 मार्च 2023 दरम्यान G20 भ्रष्टाचार विरोधी कार्यगटाची पहिली बैठक पार पडली होती? तर 2023 मध्ये G20 ची जी भ्रष्टाचार विरोधी बैठक होती ही गुरुग्राम, हरियाणा येथे पार पडलेली होती. तर यामध्ये तुम्हाला G20 काय आहे, G20 मध्ये किती देश असतात, जसं G20 मध्ये दिलेलंच आहे की 20 देश असतात, पण त्यामध्ये कुठले कुठले देश येतात हे सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे. तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की G20 मध्ये कुठले 20 देश येऊ असतात. ठीक आहे. तर पुढील प्रश्नाकडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 8. उपेक्षित व्यक्तींच्या उपजीविका आणि निर्वाहासाठीच्या सहाय्याअंतर्गत किती महानगरपालिका भीक मागणाऱ्या लोकांसाठी पुष्कळ सर्वसमावेशक कल्याणकारी उपाययोजनांचा अंतर्भाव करतील? तर हा प्रश्न जो आहे हा 2022-23 चा होता, ज्यामध्ये भीक मागणाऱ्या व्यक्तींसाठी केलेल्या योजनांबद्दलची माहिती होती. तर याचं जे उत्तर आहे हे 75 आहे. तर 75च का? तर त्याचं कारण असं की भारतीय स्वातंत्र्याच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त ही योजना सुरू करण्यात आलेली होती, ज्याचं नाव स्माईल 75 हे होतं. स्माईल इज अ सपोर्ट फॉर मार्जिनलाइज इंडिव्हिज्युअल फॉर लाईव्हलीहूड अँड एंटरप्राइजेस. याचं थोडक्यात सांगायचं झाल्यास स्माईल हा भीक मागणाऱ्या व्यक्तींसाठी पुनर्वसन, शिक्षण, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे इत्यादी गोष्टींसाठी प्रयत्न करणे यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आलेला होता. तर पुढील प्रश्नाकडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 9. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी किती आहे? आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी तर पर्याय दिलेला आहे. 1 7.2, त्यानंतर सेकंड 9.2, त्यानंतर 5.6, त्यानंतर 8.6. तर याचं योग्य उत्तर आहे 8.6. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर याची अतिरिक्त माहिती घ्यायची झाल्यास की महाराष्ट्रामध्ये विविध प्रवर्गानुसार लोकसंख्येची टक्केवारी 2011च्या जनगणनेनुसार किती आहे? तर ही टक्केवारी तुमच्या समोर आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता. आणि अनुसूचित जातीसाठी जी 11.81 होती, ST म्हणजे अनुसूचित जमाती ही 9.35 होती, OBC साठी ही 33.8% होती, तर ओपन 45% होती. आणि 2011ची जनगणना यावरती दरवर्षी प्रत्येकच एक्झाम मध्ये प्रश्न विचारले जातात. त्यामुळे 2011ची जनगणना करणे सुद्धा आपल्याला तितकेच गरजेचे आहे. तर चला पुढील प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो. खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाने SNDT या महिला विद्यापीठाची स्थापना केलेली होती? हा प्रश्न बऱ्याचदा तुम्ही पाहिला सुद्धा असेल.
तरी सुद्धा ऑप्शन पुढे दिलेला आहे सेनापती बापट, रमाबाई रानडे, धोंडो केशव कर्वे आणि गोपाळ कृष्ण गोखले. तर महिलांसाठी भरीव योगदानासाठी आपण धोंडो केशव कर्वे म्हणजे महर्षी कर्वे यांना आपण ओळखतो. ठीक आहे, तर महर्षी कर्वे हे याचं योग्य उत्तर असेल. तर महर्षी कर्वेबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. यांचा जन्म 18 एप्रिल 1858 रोजी शेरवली मुरुड येथे झालेला होता. त्यानंतर त्यांचा मृत्यू जो आहे हा 9 नोव्हेंबर 1962ला हिंगणे हा त्यांनी स्थापन केलेल्या आश्रमामध्ये झाला, जो विद्वांसाठी भरीव काम करत होते. तर हे महर्षी धोंडो केशव कर्वे हे महान सुधारक होते, ज्यांनी महिला शिक्षण आणि विधवा पुनर्विवाहासाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांनी स्वतः एका विधवेशी विवाह केला आणि म्हणतात ना, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, असेच महर्षी कर्वे हे होते. त्यानंतर भारत सरकारने त्यांच्या 100व्या जन्मदिनी म्हणजे 1958ला त्यांना भारतरत्न हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. तर पुढील प्रश्न पाहूया. 11वा प्रश्न, मानवी शरीरात ए जीवनसत्व साठवण्याची जागा कोणती आहे? तर यकृत, त्यानंतर हाडे, मेंदू, त्वचा, याचं योग्य उत्तर आहे यकृत. तर ए जीवनसत्व हे मानवी शरीरात यकृतमध्ये साठवल्या जाते, तर डी जीवनसत्व हे हाडांमध्ये साठवल्या जाते. हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, पुढील प्रश्नाकडे जाऊया. 2023 मध्ये सौदी अरेबिया सोबतच्या हज 2023 या द्विपक्षीय करारावर स्वाक्षरी केल्यानंतर 2023 साली भारताचा हज कोटा हा कोरोना पूर्व स्तरा एवढा पुनर्स्थापित केला एवढा. म्हणजे कोरोना पूर्व किती लोक हज यात्रेसाठी जाण्यासाठी पात्र होते, हा प्रश्न त्याबद्दल विचारण्यात आलेला आहे. याचं योग्य उत्तर 1,75,025 होतं, जो की पूर्ववत करण्यात आलेला आहे. त्यानंतर 13वा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणी सोशलिस्ट क्वेस्ट फॉर द राईट पाथ नावाचे पुस्तक लिहिलेले होते? तर विद्यार्थी मित्रांनो, समाज सुधारक आणि त्यांनी लिहिलेली पुस्तके हा सुद्धा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. यावरती प्रत्येकच परीक्षेमध्ये प्रश्न असतात, हा सुद्धा तुम्ही करणे खूप गरजेचे आहे. तर सोशलिस्ट क्वेस्ट फॉर द राईट पाथ या पुस्तकाचे लेखक आहे श्रीधर महादेव जोशी. श्रीधर महादेव जोशी हे पुस्तकाचे लेखक आहेत. त्यानंतर दादाभाई नौरोजी असतील, विष्णुशास्त्री पंडित, त्यानंतर विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी सुद्धा लिहिलेली पुस्तकं तुम्हाला माहीत असलेली पाहिजे. अन ब्रिटिश रूल इन इंडिया हे दादाभाई नौरोजी यांचे पुस्तक होते. त्यानंतर विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी निबंधमाला लिहिलेली होती. तर विष्णुशास्त्री पंडित यांनी विवेक सिंधू हा ग्रंथ लिहिलेला होता. भावार्थ सिंधू हा ग्रंथ लिहिलेला होता. तर विवेक सिंधू हा ग्रंथ कोणी लिहिला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. ठीक आहे. जर नागरिकाने फसवणूक करून नागरिकत्व मिळवले असेल तर खालीलपैकी कोणत्या मार्गाने भारतीय नागरिकत्व रद्दबादल केले जाऊ शकते? तर भारतीय नागरिकत्व किती पद्धतीने मिळवल्या जाते आणि किती पद्धतीने रद्दबादल केल्या जाऊ शकते हे सुद्धा तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे, जे की 1955च्या कायद्यामध्ये दिलेले आहे. ठीक आहे. तर याचं योग्य उत्तर आहे वंचन. भारतीय नागरिकत्व कायदा 1955 नुसार वंचन म्हणजेच डिप्रिव्हेशन हा भारत सरकारद्वारे सक्तीने नागरिकत्व रद्द करण्याचा मार्ग आहे. फसवणुकी व्यतिरिक्त संविधानाशी बेईमानी करणे, युद्धाच्या काळात शत्रूशी बेकायदेशीर व्यापार करणे किंवा नोंदणीच्या 5 वर्षाच्या आतच 2 किंवा अधिक वर्षासाठी तुरुंगवास भोगणे यामुळे भारतीय नागरिकत्व रद्द होते, अशा पद्धतीची तरतूद वंचन मध्ये दिलेली आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 15. आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना कोठे केली होती हा प्रश्न आहे. तर प्रार्थना समाजाची स्थापना कोठे केली होती? बॉम्बे, सुरत, पुणे, कलकत्ता. याचं योग्य उत्तर बॉम्बे आहे. तर प्रार्थना समाजाबद्दल पाहायचं झाल्यास 31 मार्च 1967 रोजी मुंबईत या समाजाची स्थापना झालेली होती. ब्राह्मो समाजाच्या प्रेरणेने या समाजाची स्थापना करण्यात आलेली होती. तर डॉक्टर आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांनी वामन आबाजी मोडक यांच्या मदतीने या समाजाची स्थापना केलेली होती. नंतर यामध्ये महादेव गोविंद रानडे असतील, त्यानंतर भांडारकर असतील, यासारखे मोठे नेते सुद्धा यामध्ये सामील झाले. या समाजाचे मुखपत्र सुबोध पत्रिका हे होते. सुबोध पत्रिका यावरती बऱ्याचदा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे
प्रत्येक समाज असतील, त्यांचे कुठले मुखपत्र असतील, त्यामध्ये कुठले कुठले समाज सुधारक होते, त्यांनी लिहिलेली पुस्तके, त्यांनी काढलेली साप्ताहिके, मासिके, हे सुद्धा आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊया. फेसबुकचे संस्थापक 32 वर्षीय मार्क झुकरबर्ग हे 2023ला 32 वर्षीय होते बरं का, 2023ला. हे खालीलपैकी कोणत्या यादीत सर्वोच्च स्थानी आहेत? तर हा 2023चा प्रश्न आहे. यावरून आपल्याला प्रश्नाचे स्वरूप कसे असू शकते याचा एक अनुभव येतो किंवा माहिती होते. तर अमेरिकेतील 40 वर्षाखालील सर्वात श्रीमंत उद्योजक हा याचे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊया. फुलपाखराचा समावेश खालीलपैकी मधले कोणत्या प्राणीसृष्टीचा विशिष्ट गट कोणता? म्हणजे फुलपाखराचा समावेश असलेल्या प्राणीसृष्टीचा विशिष्ट गट कोणता? उभयचर, मोलुस्का, संधिपाद की सूत्रकृमी-संघ? याचं योग्य उत्तर आहे संधिपाद. संधिपाद. तर संधिपाद म्हणजे ज्यांचे पाय असतील, जे जॉईंट असतात, जॉईंट ज्या प्राण्यांना असतात किंवा ज्या कीटकांना असतात त्यांना संधिपाद या गटामध्ये ते येत असतात. यामध्ये पाहायचं झाल्यास क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमलचा हा प्रश्न आहे. यामध्ये बरेच जे फायलम्स आहेत त्यामध्ये प्रोटोझोआ असेल, पोरीफेरा, सिलेंटराटा, प्लॅटीहेल्मिंथिस, निमॅटोहेल्मिंथिस, ॲनलिडा, ऑर्थोपोडा, मोलुस्का, इकॅनोडर्माटा आणि हेमिकॉर्डाटा इत्यादी फायलम येत असतात. याची उदाहरणे तुम्हाला समोर दिलेली आहे. याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता आणि ॲनिमल क्लासिफिकेशन ही सुद्धा तुम्हाला करणे खूप गरजेचे आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, माहितीचा अधिकार. माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या कलमात विशिष्ट प्रकरणात माहिती पुरवण्यास नकार देण्याबाबतच्या कारणाबद्दलचा उल्लेख करण्यात आलेला आहे? ठीक आहे. तर नकार देण्यासाठी कलम 9, 11, 10 आणि 12 माहिती अधिकार अधिनियम 2005चे सुद्धा तुम्हाला करणं गरजेचं आहे. ज्यामध्ये कलम 9 असेल जी कॉपीराईट संबंधीची कलम आहे. त्यानंतर काही गोपनीय माहिती असेल ही लपवण्याचा अधिकार असतो आणि सार्वजनिक हितास बाधा पोहोचणार नाही अशा पद्धतीची माहिती उघड न करण्यासाठी कलम 9 चा उपयोग माहिती अधिकार अधिनियम मध्ये विशिष्ट प्रकरणात माहिती पुरवण्यास नकार देण्यासाठी वापरला जातो. पुढील प्रश्न पाहूया. राज्याचे मुख्य माहिती आयुक्त यांना संबोधित करून आपला राजीनामा देऊ शकतात. तर राज्याचे मुख्य माहिती आयुक्त हे आपला राजीनामा कोणाला देऊ शकतात याबद्दलचा हा प्रश्न आहे. तर संबंधित राज्याचे मुख्यमंत्री असतील, भारताचे पंतप्रधान, संबंधित राज्याचे राज्यपाल, त्यानंतर भारताचे राष्ट्रपती. तर याचं योग्य उत्तर आहे संबंधित राज्याचे राज्यपाल. ठीक आहे. संबंधित राज्याचे राज्यपाल हे याचं योग्य उत्तर असेल. तर महाराष्ट्राचे सध्याचे मुख्य माहिती आयुक्त हे श्री राहुल भालचंद्र पांडे आहेत, ज्यांनी 21 एप्रिल 2025 रोजी राज्यपालांकडून या पदाची शपथ घेतलेली आहे. ठीक आहे, शपथ घेतली आहे. त्यानंतर हे आपला राजीनामा थेट राज्याच्या राज्यपालांकडे सुपूर्द करतात आणि यांना पदच्युती करण्यासाठी गैरवर्तन किंवा क्षमता सिद्ध झाल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशी नंतर राज्यपालांच्या आदेशाने यांना पदावरून दूर केल्या जाऊ शकते. तर चला पुढील प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 20. सत्यार्थ प्रकाश म्हणजे द लाईफ ऑफ ट्रूथ हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय तुम्हाला समोर दिलेले आहे. गोपाळ गणेश आगरकर, गोपाळकृष्ण गोखले, स्वामी विवेकानंद आणि स्वामी दयानंद सरस्वती. तर सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेला आहे. स्वामी दयानंद सरस्वती यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घ्यायचे झाल्यास त्यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1824 रोजी मोरंबी गुजरात येथे झालेला होता. ज्यांचे मूळ नाव हे मूळशंकर होते. त्यांनी 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना केली, ज्याचे कार्य हे धार्मिक सुधारणा, मूर्तिपूजा, कर्मकांड आणि रूढीवादी परंपरांना विरोध करणे हे होते. वेदांकडे चला हा नारा स्वामी दयानंद सरस्वती यांनी दिलेला होता. विविध समाज सुधारक असतील, यांनी कुठले कुठले नारे दिले हे सुद्धा आपल्याला माहित असणे गरजेचे आहे. जसे चलो दिल्ली किंवा जय हिंद असेल, हा नारा सुभाषचंद्र बोस यांनी दिलेला होता. असे प्रत्येक नारे सुद्धा आपल्याला माहित असणे गरजेचे आहे. त्यानंतर हिंदी भाषेला राष्ट्रीय स्वरूप
हिंदी भाषेला राष्ट्रीय स्वरूप देण्याचे काम स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेले होते. यांचा मृत्यू 30 ऑक्टोबर 1883 मुंबई येथे झालेला आहे. ठीक आहे. 21वा प्रश्न, खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? 1820 ते 1830च्या दशकाच्या उत्तरार्धात बंगाली विचारांमध्ये यंग बंगाल मुवमेंट म्हणून ओळखली जाणारी मूलगामी विचारसरणी लोकप्रिय होती. त्यानंतर बी, यंग बंगाल मुवमेंटचा नेता तरुण अँग्लो इंडियन हेनरी व्हिव्हियन डेरोझिओ होता. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ही दोन्ही विधाने योग्य आहे. ए व बी ही दोन्ही विधाने योग्य आहे. हेनरी व्हिव्हियन डेरोझिओ याबद्दल माहिती करून घेताना, हा जो आहे हा पोर्तुगीज वंशाचा भारतीय कवी आणि शिक्षक होता, ज्याने यंग बंगाल मुवमेंट ही कोलकाता येथील हिंदू कॉलेजमधून सुरू केलेली होती, ज्याचा उद्देश भारतीय समाजातील रूढी, अंधश्रद्धा आणि परंपरावर प्रश्नचिन्हे उभे करणे, तसेच तर्कवाद आणि प्रगतिशील विचारांना प्रोत्साहन देणे हा होता. यांचा प्रमुख विचार स्त्रियांच्या शिक्षणाचे समर्थन करणे, त्यांना भाषण आणि विचार स्वातंत्र्याचा हक्क मिळवून देणे, तसेच पारंपरिक विचारांना आव्हान देणे होता. तर हा जो हेनरी व्हिव्हियन डेरोझिओ होता, याच्या अनुयायांना डेरोझियन या नावाने संबोधले जात असे, ज्यामध्ये कृष्णमोहन बंडोपाध्याय, ताराचंद चक्रवर्ती, राम गोपाल घोष, तसेच रामतनू लाहिरी, पेरीचंद मित्रा यांसारखे तरुण होते. आणि याच मुवमेंटमधून पुढे चालून आपल्याला भारतीय स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्या क्रांतिकारक मिळालेले आपल्याला पाहावयास मिळतात. पुढील प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 22, भारताकडून डिसेंबर 2023 पर्यंत वारसा स्थळांच्या मार्गावर पहिल्या हायड्रोजन चलित रेल्वे गाड्या सुरू करण्याचे नियोजन केले जात आहे. त्यासाठीची चाचणी धाव कुठे घेण्यात आलेली होती? याबद्दलचा हा प्रश्न होता 2023चा. अशाच पद्धतीचे प्रश्नची कल्पना तुम्हाला येऊ शकते की 2025-26 मध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. याचं जे उत्तर होतं ते होतं सोनीपत जिंद विभाग. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊया. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या संदर्भात स्वराज्य हा शब्द सर्वप्रथम कोणी उच्चारलेला होता? तर गोपाळकृष्ण गोखले, दादाभाई नौरोजी, महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद. स्वराज्य शब्द पाहिल्यानंतर आपल्याला आठवतं की लोकमान्य टिळक ज्यांनी म्हटलं होतं की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. तर दोन व्यक्ती स्वराज्य ह्या शब्दाभोवती आपल्याला फिरताना दिसतात. एक लोकमान्य टिळक असतील, त्यानंतर महात्मा गांधी असतील. पण सर्वप्रथम जो स्वराज्य शब्द आहे हा उच्चारणारे होते दादाभाई नौरोजी. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्नाकडे जाऊया. भारताच्या उत्तरेकडील मैदानी प्रदेशाच्या निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या नद्यांचा गट कोणता? तर पुढे 4 पर्याय दिलेले आहे, ज्यामध्ये गंगा, यमुना, गोदावरी, यमुना, गंगा, महानदी, सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा, तसेच ब्रह्मपुत्रा, महानदी, गोदावरी. याचा उत्तर तुम्ही लॉजिकने सुद्धा देऊ शकतात. जसं की गोदावरी आपल्याला प्रश्नात विचारले आहे उत्तरेकडील मैदानी प्रदेश, आणि गोदावरी जी आहे ही दक्षिणेमध्ये वाहते, त्यामुळे गोदावरी असणारे पर्याय इलिमिनेट होऊन जातात. त्यानंतर पाहायचं झाल्यास आपल्याला महानदी जी आहे ही महानदी भारताच्या पूर्वेला वाहते, त्यामुळे हा सुद्धा पर्याय इलिमिनेट होऊन जातो. तर उत्तर येतं सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा या उत्तरेकडील मैदानी प्रदेशाच्या निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या नद्या म्हणून आपल्याला पाहावयास मिळतात. ठीक आहे. तर शेवटचा आणि 25वा प्रश्न आपण पाहूया की झाडांच्या संरचनेचा कोणता भाग हा परागांचा प्राकृतिक वास म्हणून भूमिका बजावतो? आता वास पानातून, फुलातून, खोडातून कुठून येतो? तर जनरल स्टेटमेंट आहे, फुलांमधून वास येत असतो. तर झाडाच्या संरचनेचा फुले हा प्राकृतिक वास म्हणून भूमिका बजावतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण 1 ते 25 हे मागील वर्षी झालेल्या किंवा 2023 मध्ये झालेल्या तलाठी भरतीतील पहिल्या शिफ्टचे प्रश्न पाहिलेले आहे. हे संपूर्ण प्रश्न जीके चे आहे. पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण मॅथ असेल, त्यानंतर सायन्स असेल, सायन्स नाही जीके मध्येच येतं ते, मॅथ असेल आणि विविध जे विषय आहे यांचे सुद्धा आपण व्हिडिओ लेक्चर्स पाहणार आहोत. तर हे सर्व व्हिडिओ लेक्चर पाहण्यासाठी MPSC स्मार्ट लर्निंग या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून भविष्यात येणारे पुढील सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहील. धन्यवाद.